ओबीसीचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे खऱ्या अर्थाने नेते असून त्यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करून घ्यावे या मागणीसाठी कोल्हापुरात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। कोल्हापूर शहराध्यक्ष स्वाती काळे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली। मी स्वाती मंगेश काळे, शहराध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद। राजकारणातला बहुआयामी आवाज म्हणून भुजबळ साहेबांना आपण ओळखतो। एक निर्भीड वक्तृत्व कर्तृत्व असणारे आमचे साहेब आणि साहेबांना मंत्रिपदावरून का काढले ह्याचं आम्हाला तर काय ज्ञान नाही तितकं, पण बहुजनांसाठी एकमेव बुलंद आवाज जो आहे तो भुजबळ साहेबांचा आहे। कारण एक उदाहरण देऊ इच्छिते, कारण मागासवर्गीयांचं पदोन्नती आरक्षण जेव्हा रद्द केलेलं बाकी कोणतेही नेते आवाज उठवला नाही, पण भुजबळ साहेब एकमेव असे होते ज्यांनी पूर्वरत मागासवर्गीय आरक्षण पदोन्नती सुरू केलं। शिवाय ओबीसीचं जे राजकीय आरक्षण खंडित केलेलं ते भुजबळ साहेबांमुळे परत एकदा सुरू झालं आणि त्यामुळे भुजबळ साहेबांना आम्ही खरंच विसरू शकत नाही। भुजबळ साहेब फक्त ओबीसीच नाही तर बहुजन समाजाचा एक निर्भीड आवाज म्हणून आम्ही त्यांना ओळखतो आणि साहेबांना न्याय मिळाला पाहिजे आणि साहेबांना सन्मानपूर्वक मंत्रिपद बहाल केलं पाहिजे असं आम्ही सर्व ओबीसी संघटना, बहुजन संघटना आणि समता परिषदेच्या माध्यमातून विनंती करतो आहोत महाराष्ट्र शासनाला। आदरणीय छगनजी भुजबळ साहेब यांची महाराष्ट्राला ओबीसीसाठी आयुष्यभर त्यांनी योगदान दिलेलं आहे। ते आयुष्यभर ओबीसीसाठी झटलेले आहेत। या ओबीसीसाठी त्यांना मंत्रिपदी त्यांची नियुक्ती करावी अशी कोल्हापूर जिल्हा ओबीसीच्या वतीने मी विनंती करतो। नामदार छगन भुजबळ साहेबांनी केलं होतं आणि त्यापासून आजपर्यंत राष्ट्रवादी वाढवण्यासाठी आणि राष्ट्रवादीमध्ये 12 बलुतेदार, 18 बलुतेदार आणि सर्व वंचित पीडित घटकांना सोबत घेऊन आज जी महायुतीची सत्ता आहे ती फक्त माननीय नामदार माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ साहेबांच्या अथक प्रयत्नातनं आणि त्यांनी केलेल्या प्रचारातनं आणि सर्व बहुजन समाजाला महायुतीला असं मतदान करायला लावून प्रचंड बहुमत जे आज महायुतीला आहे ते त्याचं सगळं श्रेय आमचे नेते आदरणीय भुजबळ साहेबांना जातं। म्हणून त्यांना मंत्रिपद गेलं पाहिजे आणि निश्चितपणे जर आरक्षण वाचवायचं असेल तर भुजबळ साहेब त्या कॅबिनेटमध्ये असायला पाहिजेत, नाहीतर बहुजन 12 बलुतेदारांचं आरक्षण संपणार ह्यात काही मात्र शंका नाही। आदरणीय नेते छगन भुजबळ साहेब यांनी समता पक्षासाठी ओबीसीसाठी भरपूर काम केलेलं आहे आणि अशा अवस्थेमध्ये त्यांना कॅबिनेट दर्जाचा मंत्रिपद मिळणं अत्यंत गरजेचं होतं, पण ते महाराष्ट्राने त्यांना डावलेलं आहे। हे आम्ही ओबीसी समाज कोल्हापूर जिल्ह्याच्या ओबीसी समाज निषेध करत आहोत आणि त्यांना लवकरात लवकर ताबडतोब कॅबिनेटमधचा दर्जा मिळावा अशी सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना आम्ही कळकळीची विनंती करत आहोत आणि आमचा ओबीसीचा आवाज उठायचा असेल तर एकमेव आपला छगन भुजबळ साहेब अशी आमची कळकळीची विनंती आहे।